विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, वन लेखापाल आणि सर्वेक्षकसाठी जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आपल्याला करायला जायचंय त्या संदर्भात थोडेसे अनुभव आहेत, ते अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो. कारण की ऐन वेळेस काय होतं ना, एक एक्झाम्पल आहे की तो विद्यार्थी तिथे वेळेवर पोहोचू शकला नाही आणि मग त्याचं ते सगळं मिस झालं. बट हे होतं डिफेन्समध्ये. ओके डिफेन्स असो किंवा जे काही असो, बट आपल्याला जायचंय वेळेमध्ये. सो त्यासाठी आपल्याला काय खबरदारी घ्यावी लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे डेट्स आल्या आहेत. ओके, एक दोन जे काही वनवृत्त आहे त्यांच्या डेट्स आल्या आहे. 28, 29 आणि 30 अशा 3 डेट्स आल्या आहेत. ओके, सो जनरली या सगळ्यांचे जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही वनवृत्त आहेत सगळ्यांचे एकाच दिवशी होऊ शकतात किंवा एक वीक लेट होऊ शकतात. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून बहुतेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अजून कॉल लेटर आले नाही किंवा आम्ही लॉगिन आयडी टाकल्यानंतरही काही इन्फॉर्मेशन डिस्प्ले होत नाही. तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका, सगळ्यांना कॉल लेटर येतील. जे काही ज्यांचे लघु यादीमध्ये नाव आले होते त्या सगळ्यांना याच्यात तुम्हाला कॉल लेटर येईल. ओके, टेन्शन घेऊ नका. परत एकदा सांगतो, ज्या लोकांचं नाव लिस्टमध्ये म्हणजे लघु यादीमध्ये आलं होतं त्या सगळ्यांना कॉल लेटर येतील आणि सगळ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. आता मुद्दा म्हणजे की आपल्याला जायचं कसं आहे. ओके, जर तुम्ही एखादं सपोज नॉर्थ साईडला राहत असाल आणि तुम्हाला साऊथ साईडला तुम्ही ऍप्लिकेशन केलं असेल, ओके, तर तो जो ट्रॅव्हलिंगचा पिरियड आहे, ट्रॅव्हलिंगचा कार्ड आहे, तो कार्ड आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घ्यायचं. सपोज तुम्हाला जर 4 तास 5 तास लागत असतील तर तुम्हाला 1 डे तिथे पोहोचावं लागणार आहे. म्हणजेच जर तुमचं 28ला असेल तर तुम्ही 27ला तिथे एनी हाऊ कंडिशन तुम्ही संध्याकाळी पोहोचा. मित्रांनो, कुठल्याही जिल्ह्यात जर गेला तुम्ही तर 500 रुपयाच्या वर तुम्हाला रूम मिळणार नाही. म्हणजे 500 रुपयापर्यंत तुम्हाला रूम मिळून जाते आणि एका वेळेसच्या जेवणाचे किती मित्रांनो, तर 100 रुपये पकडून म्हणजे 600 रुपये खर्च आपल्याला थोडासा करावा लागणार आहे. म्हणजे आपण वेळेमध्ये तिथे पोहोचू. ओके, बहुतेक विद्यार्थी काय करतात की रात्री निघता मग सकाळी आम्ही तिथे पोहोचू. ओके, सो अशी चूक करू नका. कारण की काय होतं ना, ऐन वेळेस कुठलंही ट्रान्सपोर्टेशन असतं, ट्रान्सपोर्टेशन फेल झालं किंवा आपण तिथे वेळेवर पोहोचू शकलो नाही, ड्रायव्हर असतो, आपण त्याला काय सांगणार आहे, तो त्याच्या पद्धतीनेच गाडी चालवतो. ओके, सो या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन मित्रांनो की एक दिवस आधी एनी हाऊ कंडिशन तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये त्या पर्टिक्युलर वनवृत्तामध्ये पोहोचायला पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर फ्रेश वाटेल. ओके, ज्यावेळेस तुम्ही कुठलीही गोष्ट प्रेझेंट करता त्यावेळेस जर तुमचं फेस फ्रेश असेल तर समोरचाही थोड्याफार गोष्टी हा इग्नोर करतो. आणि ही फॅक्ट आहे मित्रांनो, ही फॅक्ट कोणी बदलू शकत नाही. जर आपण एकदम वैतागलेल्या अवस्थेत तिथे पोहोचलो तर समोरचा पण म्हणतो की अरे यार काय, मग तोही क्युरिस काढण्याच्या मागे लागतो. सो मस्त फ्रेश मूडमध्ये जायचं, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त एखाद्या मुलीला बघायला चाललो अशा पद्धतीने मस्त सगळे जे काही डॉक्युमेंट्स, आता डॉक्युमेंट्स लिस्टवर मी तर काही बोलणार नाही कारण की आपण यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेत. सो सगळ्यात महत्वाचं थोड्याफार गोष्टी आहेत की तुमचं आधार आयडी, वोटिंग आयडी म्हणजे तुमचं आयडी कार्ड. ओके, नंतर तुमचं डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, नंतर तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, या मेजर गोष्टी आहेत. ओके, जर तुमचं काही नावामध्ये करेक्शन वगैरे असेल तर त्या गोष्टी तुम्ही तिथे ऍफिडेव्हिट करून घेऊन जा. सो ओव्हरऑल सांगायचं म्हणजे या व्हिडिओचा एक सार जर बघायला गेलं तर तुम्ही तिथे वेळेवर पोहोचा. ओके, वेळेवर पोहोचा. हॉल तिकीट सोबत घेऊन जा. 2, 3, 4 प्रत काढून घ्या. 1 रुपयाची एक प्रत येते. ओके, 2, 3, 4 प्रत काढून घ्या. त्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि मस्त फ्रेश मूडने जा. मित्रांनो, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ज्या विद्यार्थ्यांचं झालं नाही त्यांना पुढचा चान्स आयुष्यात अजून खूप काही चान्स आहे. त्यामुळे डिप्रेशनमध्ये न जाता, टेन्शन न घेता फक्त पुढच्या अभ्यासाला लागा. ओके, बेस्ट ऑफ लक. परत एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.